आणखी 1 मिनिट ही कथा आहे. जेरीची जेरी हा 8-10 वर्षाचा मुलगा होता. सकाळची शाळा त्याला नको वाटायची. रोज सकाळी लवकर उठून तयार होऊन शाळेला जायचं म्हणजे त्याला भातुकल्याचा कंटाळा यायचा. आजही अलार्म क्लॉकचा आवाज मोठमोठ्याने होत होता. जेरी मात्र ऐकून कुस बोलवून पुन्हा झोपी गेला. झोपे जाताना तो हाच विचार करत होता की आणखी 1 मिनिट आपण झोपूया, त्याने काय होणार आहे, आपल्याला काही खूप उशीर होणार नाही, असं म्हणून तो झोपी गेला. थोड्या वेळाने आईने त्याला उठवले. तसा तो उठला आणि पटापट तोंड धुवून आंघोळ करून ब्रेकफास्ट करून लागला. थोडासा उशीर झाला होता खरा. मग त्याने पटकन आपली स्कूल बॅग घेतली, एका हातात टिफिन बॉक्स घेतला आणि स्वारी शाळेकडे निघाली. शाळेमध्ये जाताना रस्ता क्रॉस करायचा होता तेव्हा त्याने पाहिलं की ग्रीन सिग्नलची लाईट आता बंद होणार आहे आणि आता आपल्याला रस्ता क्रॉस करायचा आहे. तेव्हा त्याच्या मनात आले की आणखी 1 मिनिट हा सिग्नल ग्रीनच राहणार म्हणजे मी पटकन रस्ता क्रॉस करेन. पण तसे झाले नाही. ग्रीन सिग्नलचा रेड सिग्नल झाला आणि जेरीची तिचे थांबवलं लागलं. त्यामुळे त्याची खूपच चलबिलीच होऊ लागली होती. त्याच्या मनात आला, आपण 1 मिनिट लवकर उठलो असतो तर हा उशीर झाला नसता. हिरवा सिग्नल लागलाच तो बस स्टेशन कडे पळत सुटला. पण काय हे रे नशीब, तो येईपर्यंत बस निघून गेली होती. पुन्हा एकदा तो विचार करू लागला की आपण थोडे लवकर आलो असतो तर बरं झालं असतं, असं बस चुकली नसती. मग त्याने शाळेला चालत जायचं ठरवलं आणि तो भराभर शाळेकडे चालू लागला. मोठमोठ्याने उसासे टाकत जेरी चालत चालत शाळेकडे पोहोचला. शाळेत पोहोचताच त्याने पाहिले की ग्राउंडवरती कोणी मुले नाहीत, म्हणजे शाळा भरली आहे. आता आपल्याला काहीतरी शिक्षा मिळणार, नक्कीच मिळणार. समोरच जेरीच्या शिक्षका उभ्या होत्या. त्याने घड्याळाकडे पाहिलं तर जेरी तब्बल 20 मिनिट उशिरा आला होता. त्याने जेरीला उशिरा येण्याचं कारण विचारलं. तेव्हा मात्र जेरीला खूप वाईट वाटले. आपण जर अलार्म क्लॉक बंद न करता उठलो असतो तर आज मला एवढा उशीर नक्कीच झाला नसता. जेरीला शिक्षा म्हणून त्याची शिक्षकांनी ग्राउंडवरती कागद गोळा करण्यास सांगितले. पडलेले तोंड घेऊन जेरी ग्राउंडवरील कागद गोळा करत होता. त्याला त्याची खूप वाईट वाटत होते. कागद गोळा केल्यानंतर तो वर्गात गेला. शाळा सुटल्यानंतर तो घरी निघून आला. अभ्यास झाला, जेवण झाले आणि झोपण्यापूर्वी त्याने 5 मिनिटे लवकरचा गजर लावला आणि झोपण्याआधी त्याने निश्चय केला की उद्या सकाळी आपण अलार्म वाजताच उठायचे असे म्हणत झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे अलार्म क्लॉक वाजू लागला. पुन्हा एकदा जेरीने आपली खुश बदलली. मात्र त्याने काल घडलेला प्रसंग आठवला आणि तो टटकन उठून बसला. आज त्याने ठरवले होते, काहीही झालं तरी आज शाळेला वेळेवरच पोहोचायचे. वाजणारा अलार्म बंद करून जेरी पटापट आपली कामे करू लागला. लवकर आंघोळ करून कपडे घालून तो नाश्ता करण्यासाठी टेबलवर आला. आई तर आज आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती. पटापट नाश्ता करून त्याने आपले टिफिनमध्ये ठेवला आणि बॅग उचलून तो शाळेसाठी तयार झाला. नेहमीप्रमाणे तो रस्त्याकडे उभा राहिला. हिरवा सिग्नल लागताच त्याने रस्ता वळवला आणि बससाठी जाऊन उभा राहिला. बस येताच तो बसमध्ये चढला आणि शाळेमध्ये पोहोचला. आज मात्र जेरीच्या शाळेमध्ये वेळेच्या आधीच पोहोचला होता. शाळेमध्ये जेरीचे लवकर आलेले पाहून शिक्षिका खुश झाल्या आणि त्याला म्हणाल्या, आज तू वेळेच्या आधीच आला आहेस. असे वेळ पाहत जा. आधी तुझ्या वर्तनीय असाच बदलत घडवून आण. जेरी हसत हसत आपल्या वर्गात निघून गेला. शिक्षकांनी बोलले वाक्य त्याला आनंद देऊन गेले.